चला नमस्कार. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आलेली आहे. लाडकी बहिणींना 24 लाख महिलांचा डिसेंबरचा हप्ता का थांबलेला आहे? केवायसी करूनही केवायसी पूर्ण झालेले सक्सेसफुली मेसेज आले तरीही पैसे न येण्यामागचं कारण काय आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला या बातमीमध्ये महत्त्वाची अपडेट, गुड न्यूज, खुशखबर आहे. काय आहे ते सविस्तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. नोव्हेंबरचा हप्ता असेल, डिसेंबरचा हप्ता असेल, खूप साऱ्या महिला आहेत ज्यांना अजूनही पैसे मिळाले नाहीत, परंतु ई केवायसी त्या महिलांनी केलेली सक्सेसफुल असा सुद्धा मेसेज आलाय. मग चूक कुठं झालेली, सुधारणा कशी होणार आहे आणि तुम्हाला ते पैसे परत कशा प्रकारे मिळणार हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, चला बघूया. व्हिडिओला एकदा लाईक सुद्धा करून द्या. ओके, चला महत्वाची अपडेट. आता महिलांमध्ये नाराजी आहे, डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. ठीक आहे, ज्यांना नोव्हेंबरचा नाही मिळाला तर नोव्हेंबर बी समजून घ्या. डिसेंबरचा हप्ता इथं बघा, डिसेंबर महिना हप्ता तुम्हाला दिलेला नाही. आता इकडे जर पाहिलं असेल तर लाडकी बहीण योजनेचा अनेक लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे आणि त्या आता जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत बघा. म्हणजे ज्या महिला ज्यांना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता मिळालाय त्या आता जानेवारीच्या हप्त्याची वाट बघताय, परंतु मात्र बघा इथं जर पाहणं महत्वाचं आहे. मात्र किती महिला आहेत? 24 लाख महिला आहेत. 24 लाख महिलांना अजूनही डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. किती महिला आहेत? 24 लाख महिला आहेत अजून, ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता अजून त्याच्या खात्यात जमा झालेला नाहीये. काही महिलांना नोव्हेंबरचे सुद्धा मिळाला नाहीये. त्यामुळे महिलांमध्ये टेन्शन आणि नाराजी वाढलेली आहे. काळजी करायची गरज नाही. आता तिथं सरकारने त्या संदर्भात महत्वाचा निर्णय दिलेला आहे. काय निर्णय दिलाय आपण बघूया. ठीक आहे, आता बघा ई केवायसी इकडे तुमची करेक्ट दाखवायले. काय दाखवते? ई केवायसी केलेली आहे द राईट दाखवते. राईट, करेक्ट आहे. ई केवायसी करेक्ट आहे, बरोबर आहे. काय दाखवले? ई केवायसी करेक्ट आहे, बरोबर आहे. आणि इकडं पैसेच दाखवत नाही, पैसेच आले नाही असं दाखवायले. कारण काय झालंय बघा, तुम्ही जर पाहिलं असेल तर ई केवायसी प्रक्रिया आहे ही पूर्ण झालेली आहे तरीही लाभ बंद झालाय. म्हणजे पैसेच नाही मिळाले नोव्हेंबर डिसेंबर सुद्धा. ई केवायसी पाहिलं तर सक्सेस दाखवले आणि इकडे पाहिलं तर बँकेत पैशाचा पत्ताच नाही. मग नेमकं काय झालेलं आहे? योजनेसाठी ई केवायसी करण्याची शेवटची तारीख होती तुमची 31 डिसेंबर. ठीक आहे, 2025. ज्यांनी ई केवायसी केलेली नाही त्यांचा लाभ बंद करण्यात आला हे स्पष्ट आहे. म्हणजे ज्यांनी अजून ई केवायसी केली नाही त्यांचा लाभ बंद झाला हे स्पष्ट आहे. पण धक्कादायक बातमी अशी आहे, केवायसी करूनही केवायसी केलेली आहे, सक्सेस दाखवली केवायसी, तर हे 24 लाख महिलांचा हप्ता त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. आता असं कसं? ई केवायसी तर आम्हाला सांगितली, आम्ही पूर्णपणे व्यवस्थित केली, आमची ई केवायसी अशा प्रकारे सक्सेस पण दाखवली, मग पैसे का बरं नाही आलं? तर ते पुढं आहे व्यवस्थित सगळं बघा. सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करून द्या आणि लाईक सुद्धा करून द्या. ठीक आहे, महत्वाचं कारण तुमचं इथं पैसे न मिळण्याचं मुख्य तांत्रिक कारण आहे. हेच कारण आहे ते तुम्हाला पैसे न येण्याचं आणि ते सुद्धा पूर्ण होणार आहे. तुम्हाला पैसे सुद्धा येणार आहेत, तुम्ही पात्र सुद्धा होणार आहे. बघा, पैसे न मिळण्याचं मुख्य तांत्रिक कारण. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार केवायसी अर्जामध्ये एका प्रश्नाचं उत्तर चुकल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. आता कुठला प्रश्न आहे, कुठल्या प्रश्नाचं उत्तर चुकलंय म्हणून गोंधळ झालाय आणि सरकारने तुम्हाला हप्ता पाठवला नाही, ते सरकारच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. बघा, केवायसी करताना तांत्रिक अडचणी किंवा प्रश्न व्यवस्थित न समजल्याने महिलांनी चुकीची उत्तरं दिलेली होती, त्याच्यामुळे हप्ता आलेला नाहीये हे सरकारच्या लक्षात आलेलं आहे. ही अडचण लक्षात आली त्यामुळे त्यांनी काय केलं? आता बघा, तो एक प्रश्न ज्याने अडचण निर्माण केलेली होती. कुठला प्रश्न? तो तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना. नाही ना याचा अर्थ नाही. बघा, हा नकारात्मक प्रश्न दिला होता. इथं सरकारची सुद्धा चूक आहे. तुम्ही ग्रामीण भागातल्या महिला आहेत, सर्वसामान्य महिला आहेत, तुम्ही लाडकी बहीण योजना त्यांच्यासाठी आणली आणि तुम्ही प्रश्नावली देताना अशी नकारात्मक प्रश्नावली देणं हे तुमचं चुकीचं होतं. तुम्ही सरळ सरळ त्यांना विचारलं असतं, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवाला आहे का? त्या महिलांनी नाहीच केलं असतं.
तुम्ही काय म्हटलाय, तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीला नाही ना, मग त्या बिचाऱ्या काय म्हणतात, नाही आमच्या घरी सरकार नाही. होय करतील, नाही आमच्या घरात कोणी नाही. तुम्ही नकारात्मक प्रश्न विचारला होता म्हणून इथं महिलांना नाही करायचं होतं, तर इथं हो झालेला आहे. हा तांत्रिक बाब आहे, ही लक्षात सरकारच्या आलेली आहे. त्याच्यामुळे 24 लाख भगिनी आहे ज्यांनी केवायसी प्रक्रिया केलेली होती, सक्सेस पण दाखवलं पण हप्ता आला नाही. काळजी करू नका, तुमची सगळ्यांची यादी आता तयार केलेली आहे आणि तुम्हाला पात्र कसं केलं जाणार आहे ते सर्व तुम्हाला समोर मिळणार आहे. बघा, या प्रश्नात नकारात्मक स्वरूपाचा होता, याचे उत्तर नाही, कोणीही सरकारी नोकरीत नाही असं यायला हवं होत. नक्की चूक काय झालेली आहे तर बघा, या ठिकाणी अनेक महिलांचे उत्तर हो आलेलं आहे. काय केलेलं आहे, अनेक महिलांनी उत्तर हो दिलेलं आहे. उत्तर काय, त्यांनी हो टिक मार्क केलेला आहे आणि परिणाम काय झालाय, त्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत. परिणाम झालाय, त्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत, कारण हा प्रश्न त्यांनी नकारात्मक स्वरूपाचा विचारला होता, त्याच्यामुळे अनेकांकडून चुका झालेल्या आहेत. हरकत नाही. आता या चुका झाल्या याची दुरुस्ती सरकार कशा प्रकारे करणार आहे आणि तुम्हाला पैसे कसे येणार ते बघा. सिस्टीमला वाटले की तुमच्या घरात कोणीतरी सरकारी नोकरीला आहे म्हणून तुम्ही हो केलेला आहे आणि त्याच्यामुळे या सिस्टीम वाल्यांनी तुम्हाला काय केलेलं आहे, पात्र केलेलं आहे. आता चूक तुमची नाहीये, चूक सरकारचीच आहे, कारण त्यांनी देतानीच सर्वसामान्य पाहून कुठल्या महिला आहेत, ग्रामीण भागातल्या महिला ते पाहून प्रश्नावली देणं त्यांचं काम होतं. चूक त्यांचीच आहे, तेच दुरुस्त करतील, तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही. आता तुम्हाला ह्या सिस्टीमने अपात्र केलंय, पुढे बघूया आता तुम्हाला पात्र कसं करणार आहे. अनेक महिलांनी अवधानाने हो निवडल्यामुळे त्यांचे पैसे थांबलेले आहेत. दिलासादायक बातमी आहे, सरकारचा मोठा तुम्हाला आता निर्णय झालेला आहे. आता तुमच्यासाठी दिलासा इथून सुरू झाला. आता पैसे तुम्हाला, ठीक आहे चूक झाली तुमच्याकडून, आम्ही तुम्हाला सिस्टीमने तुम्हाला अपात्र केले, आता तुम्हाला पात्र कशा प्रकारे करता येतोय आणि प्रक्रिया कशी आहे आणि तुमच्या खात्यात पैसे कसे वितरित होतील ते पहा. ठीक आहे, चला तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, पटकन लाईक करा. सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. सगळ्या महिलांना याविषयी काहीच माहिती नाहीये, आपल्या चॅनलला व्हिडिओ येतोय, त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करून द्या. ओके, ही तांत्रिक चूक आणि गोंधळ सरकारच्या लक्षात आलेला आहे. त्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने पावलं उचललेली आहेत. काय पावलं उचललेली आहेत, तुम्हाला पुन्हा ऑनलाईन अर्ज करण्याची किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. नव्याने दुरुस्ती करायची सुद्धा आवश्यकता नाही. आता तुमच्यासाठी नवीन योजना नाही तर नवीन पडताळणी प्रक्रिया. आता अंगणवाडी सेविका करणारी तुमची पडताळणी, स्वतः अंगणवाडी सेविका तुमची पडताळणी करणार आहे तुमच्या घरापर्यंत. कोणाची, ज्या महिला अपात्र केलेल्या आहेत, ज्या महिलांनी हो पर्याय केला होता आणि त्याच्यामुळे तांत्रिक कारणामुळे त्यांना सिस्टीमने अपात्र केलं, या महिलांची यादी येणार आहे आणि त्याच्यानुसार ही अंगणवाडी सेविकेकडे ती यादी असणार, त्या महिलांच्या घरी जाणार आहे आणि अंगणवाडी सेविकेने जो काय त्या ठिकाणी अभिप्राय, रिप्लाय किंवा मत मांडला असेल त्याच्यानुसार तुम्हाला पैसे येणार आहेत. आता बघूया ह्याच्यामध्ये काय आहे. 24 लाख बहिणींचे पैसे केवायसी मुळे रखडलेले आहेत. त्यांची प्रत्यक्ष म्हणजे स्वतः भेटून अंगणवाडी सेविका पडताळणी केली जाणार आहे. ही जबाबदारी कोणाकडे सोपवली आता तर अंगणवाडी सेविकावर सोपवलेली आहे. त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका तुम्हाला जे काही प्रश्न विचारतील, जे काय आहे तर ते सकारात्मक पद्धतीने त्यांना सहकार्य करा. त्यांचा काही दोष नाही, सरकारने काम दिले ते आता त्यांचं काम करतायत. ओके, आता जिल्हाधिकाऱ्यांना सूचना प्राप्त झालेल्या आहेत. ठीक आहे, अंगणवाडी सेविकेद्वारे ही पडताळणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी शेवटची तुमची पायरी आहे, तुम्हाला पैसे मिळतील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुम्ही काय करायचे लक्षात ठेवा. अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी आल्यावर त्यांना सहकार्य करायचं आहे. अंगणवाडी सेविका पडताळणी करायला आल्यावर त्यांना सहकार्य करायचं, नाही तर मग त्यांनाच म्हणायचं सरकारला कळत नाही का, आम्हाला पहिलंच कळलं नाही, आता तुम्ही आला आम्हाला हे विचारला ते विचारलं, असं अजिबात म्हणू नका. आता ही शेवटची पायरी आहे, ह्याच तुम्हाला पात्र करून देणार आहे. ठीक आहे, चल अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी आल्यावर त्यांना सहकार्य करा. नंबर 1. नंबर 2, विचारले ते जे काही प्रश्न तुम्हाला विचारतील त्या प्रश्नाचे बरोबर व्यवस्थित उत्तरे द्या. त्यानंतर पडताळणी पूर्ण झाल्यावर तुमचे थांबलेले पैसे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. घाबरू नका, ही केवळ तांत्रिक अडचण आहे, पैसे तुम्हाला येतील. अंगणवाडी सेविका ज्यावेळेस ही पडताळणी प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस व्यवस्थितपणे त्यांना सहकार्य करा. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागातल्या खूप साऱ्या महिला आहेत, ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत,
कारण कुठलंच माहिती नव्हतं ते कारण हे आहे. तर आता तुम्हाला शेवटची संधी, अंगणवाडी सेविका आल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये राहिलेले पैसे सुद्धा येतील, नवीन हप्त्याचे सुद्धा पैशाचं वितरण होईल. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही लाडकी बहीण असताना चॅनलला नवीन आहेत, सबस्क्राईब करा. अजूनही लाईक केलं नसेल तर एकदा लाईक करून द्या आणि त्यासोबत सगळ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना याविषयी माहिती नाहीये किंवा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला. जानेवारीच्या हप्त्याचं सुद्धा लवकर तुमचं वितरण केलं जाणार आहे. त्याची सुद्धा नवीन डेट आल्याच्या नंतर आपल्या चॅनलवर तुम्हाला त्या संदर्भात माहिती मिळेल. तुर्तास थांबतोय. ठीक आहे.